तेवढं तुमची गळबूज होणार नाही, ही पण लक्षात घ्या आणि ट्रायल करून बघा. दुसरा भाग, आपल्याला आता द्राक्ष शेतीत काम करताना आम्ही जे साऊथ आफ्रिकेत फिरलो, मला वाटायला लागलं की मी ज्यावेळेला पहिल्यांदा 5 वर्षापूर्वी क्लेम केली तेव्हा मी डोक्यात एक लॉजिक ठेवलं होतं की आपल्याला क्लेम करायचा आहे आणि तो क्लेम नोव्हेंबर डिसेंबरला बाजारात आणायचा. पण त्याच्यावर बऱ्याच कमेंट्स झाल्या की ह्या माणसाने काय म्हणून क्लेम केले, काढून टाकले, खपलं नाही. एखाद्या बाजारात सांगितलं 100% किलो माणूस म्हटला संपला माझ्या तोंडावर म्हटला का काय खपणार नाही म्हणा, घर जळते म्हणलं राहत नाही. पण मी व्हायबल झालो ना, क्लेम 70 रुपये किलो जायला लागलो मागल्या 5 वर्षात पहिल्या पाण्यात, आणि कृष्णा ज्योती सुद्धा नाही शिकलो. त्यामुळं कोणा असं वाटायला लागलं की सगळे पोरं म्हणायला लागले की ही काय करून बसला, ती काढायला होती ही कशाला पाहिजे. पण कालांतरानं आपलं जे लॉजिक डोक्यात ठेवलं होतं की थंडीच्या काळात क्लेमच्या द्राक्षाला ऍसिड लेवल कमी असते, आंबट लागत नाही, ती सर्दी येत नाही, काय होत नाही, द्राक्ष गच घड हाणायचा, थंडीच्या काळात फ्लेम द्या, लोक खाणार, पैसे होणार. तो काय तुकाराम बापून आम्ही 12 वाजता घड खाणार, आदेश कुठे घेतला खाल्लाय नाही. आम्ही पुण्यात येताना रात्री 12ला घड खाल्लाय फ्लेमचा. किती डिसेंबरला 12 वाजता टेम्परेचर आलं खाली, तसल्यात रात्रीचा घड खायचा, आजारी पडला तर मी डॉक्टर. थंडीत खायला म्हणजे पण जेवढं थंडीत असेल तेवढं फ्लेम खायला चांगलं, म्हणजे ऍसिड लेवल कमी. आणि 100 दिवसाच्या व्हरायटीकडे आपल्याला यावं लागेल. बेदाण्याचा बेल्ट असू दे किंवा मार्केटचा बेल्ट असू दे, ह्या 150 दिवसाच्या व्हरायटी आहेत आपल्या काही पावसरी बाकी सगळ्याच व्हरायटी. आपल्या व्हरायटी 150 दिवस घेतले. अपवाद तुम्ही ती आला कोण म्हणते आम्ही 4 महिन्यातच घालवले, ती घालवलीस मध्ये आंबट फळ घालवले, ती लोकांनी पुन्हा द्राक्ष घेतली नाही, बाजारात बदनाम झाली. 100 दिवसाच्या ऍसिड कमी असणाऱ्या व्हरायटी काय येणार आहे आपल्याकडे त्याच करा. याचं कारण आपल्या भागात घड आणायचं असेल तर आता बघा 150 दिवसाची व्हरायटी. आता आमच्यात काय किस्से करायला लागले, आमच्या एका रानात परतीचा मान्सून पडला की नोव्हेंबरच्या 10 तारखेशिवाय छटाई जायचं नाही. ती मी छटाईचं मोठ्या एवढ्या पाण्यातच आगाप छटू शकत. व्हरायटी सुपर सोनाक आणि एसएस छटली 10 नोव्हेंबरला सती छट. तो माल याचा एप्रिल 10ला. एप्रिल 10ला काय रात्री पण माल काढत नाही असा, त्याला 4-8 दिवस चालते. पुन्हा लगेच माल गेला की छटायचा. त्या बागाला रेस्ट नाही, काय नाही. त्या वर्षी घड थोडं इकडं मान्सून आलाच, घड नाही. पुन्हा पुढल्या वर्षी माल नाही म्हणून आगाप छटायचं, पुन्हा माल येणार. एक आड एक वर्ष जिंदाबाद चालू झालं परत आमचं. त्याच्यावर एवढा विचार करत होतो, त्यात मला फ्लेम व्हरायटी ही 90-100 दिवसाची आहे. आता त्यातच आपल्याला एक 15 न्यूट्रन सापडलाय, तो मी 90व्या दिवशी हार्वेस्टिंग केली, 110 दिवसात पेराने रॅप होतो. मला का सांगायचं तात्पर्य आहे, तुम्ही आता फ्लेमचा 5 डिसेंबरला माल चालू झाला, 10 जानेवारीला शेवटचा प्लॉट संपला. किती दिवस झाले बाग रेस्ट मध्ये? 2.5 महिने. आता 2.5 महिन्याची बाग रेस्ट मध्ये ती चांगली झालं नाही बघायलाच या तुम्ही 10 दिवसात हे आगाप छाटलं म्हणून. आता 90-100 दिवसाची व्हरायटी तुम्हाला नोव्हेंबरला छाटायची, काय त्याला पडायचा पडून काय व्हायचं. 1 नोव्हेंबरला बाग छाटली, 1 नोव्हेंबरला बाग छाटली. कोण बेदाणा करणार आहे, कोण मार्केट करणार. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी 10ला व्याज आणि फेब्रुवारी 10ला मार्केट नाही. युरोपच्या बाजारात औषध कमी, माल लवकर. 10 फेब्रुवारीला व्याज पडला की 15 मार्च पर्यंत सहजासहजी पाऊस पडत नाही. क्लिअर क्लायमेटला बेदा वापरतो, क्लिअर क्लायमेटला बागा जातील, स्टोर होते. तुम्हाला
खर्च कमी आणि ज्या व्हरायटी कमी दिवसाच्या असते त्याची कमी डिग्रेडेजमध्ये जास्त अन्न निर्मिती करण्याची कॅपॅसिटी असते, म्हणून त्या कमी दिवसात येते. कारण त्याला 1100-2000 डिग्रेडेज पास होतो. आपल्या 5 महिन्याच्या व्हरायटीला 3000-3500 डिग्रेडेज लागतो. तेवढा डिग्रेडेज मिळवायला, तेवढी एनर्जी मिळवायला आपल्याला आता तेवढा वेळ नाही. निसर्ग बदललाय, तुम्ही पण बदला. सांगली जिल्ह्यातल्या बागायतदाराला खास करून सगळ्यांनाच मला आता 90 दिवसाच्या 100 दिवसाच्या व्हरायटीकडे वळलं पाहिजे. त्याच व्हरायटी राष्ट्रीय संबंध तशा टाईपच्या आणायला लागलाय. 4-2 दिवस मागं पडत आम्ही पण आमच्या ड्रायव्हरला काय तशा व्हरायटी चॉईस करून आणते, कारण त्याशिवाय शेती पिकू शकत नाही.